एक तारखेचा एक तो चक्का जामता मी ते एक आवाहन केलेलं होतं. त्याच्या अगोदर जर आपण हे सगळं केलं तर उद्या पत्र पाठवतो त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. मी तुला उद्या पत्र देतो, तुम्ही त्याच्या पत्राचा थोडासा आदर ठेवून आणि या संदर्भात आपण चर्चा करता या. चालेल. ते पत्र तुम्ही ते म्हणजे मी जे दोन मुद्दे सांगितलेले मला एकतर तुम्ही जे लिगली 36 नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगडचं जीआर आपण तसाही काढू शकतो साहेब जर काढायचा तर. नाही जीआर काढायचा आपल्याला अधिकार नाही आता नाही. आपण त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचं ओपिनियन आलाय की तसा जीआर नाही करतायत आपल्याला. हरकत नाही. तुम्ही त्या पद्धतीने की याच्यावर काय कारवाई कराल, किती दिवसात कराल, हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला सविस्तर लिहून दिलं आपल्या सहीनं. आणि ते जर मला पटलं मी आता आज काय झालंय साहेब, मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक बोराडे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये किंवा शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी 10-20 किलोमीटर काही आणून ठेवले तरी केली नाही साहेब आतमध्ये. आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेरच रोखली, बाहेरच्या बाहेर निघून गेले. आता या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा म्हणूनच काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न आम्हाला समोर बसूनच सुटणार आहे. आपण जे आता एक पत्र द्याल मी माझ्या सहकार्यांसोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन कारण उद्या या मग मी त्याविषयी निर्णय घेतो. पण मला जसं मी म्हणलो तसं खात्रीशीर असलं तर निर्णय 100% घेता काही अडचण नाही. ते म्हणे एवढा मोर्चा आम्ही कधी बघितला नाही, एवढा मोठा मोर्चा त्या ठिकाणी होता. आणि सुद्धा आपल्या सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन करेल की या मागणीसाठी योग्य मागणीसाठी आपण सगळे एकत्रित झालात, एवढ्या मोठ्या संख्येत त्या ठिकाणी एकत्रित झालात. आणि आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपले प्रेशर वाढणार नाही तोपर्यंत मग कामातलं पुढे होत नाही. ही वस्तुस्थिती आपण अनुभवलेलंही आहे. आणि म्हणून आपले सर्वांचं मी खरं अभिनंदन करतो. 5-10 मिनिटातून ते खाली उतरतील इमारतून त्यावेळेला आपलं बोलणं करून देतो. आपण त्यांच्याशी बोला आणि मंगळवारी बुधवारी आपण म्हणाल त्या दिवशी साहेबांची आपली वेळ राखीव घ्यायला लावतो आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण चर्चा करू, बैठकीत बसू आणि यातूनच हा मार्ग सुटेल. असं एकाएकी आम्ही आलो हा मार्ग सुटेल असं नाही. पण मला वाटतं तर 11-12-15 दिवस आपण उपोषण करणं हे काही संयुक्तिक नाहीये, योग्य नाहीये. आपल्याला लढायचं असेल तर आपली तब्येत योग्य ठेवणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक 5-10 मिनिटातच मी आपलं बोलणं मुख्यमंत्री बोलायची या ठिकाणी करून देतो.